ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना मुरमुऱ्यांमध्ये बेसन पिठाचे मिश्रण घालून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून 3 ते 4 वेळा कराल. कारण की इतकी जास्त पौष्टिक रेसिपी आहे, झटपट बनणारीसुद्धा आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे ना मी 1 वाटी मुरमुरे घेतले आहेत. एक लहान वाटी आहेत. जर तुमच्याकडे जे मुरमुरे असतील ते मऊ पडलेले असतील ना तरीसुद्धा चालणार आहेत. जे कोणते घरामध्ये मुरमुरे असतील ना तर ते तुम्ही घेऊ शकता. शक्यतो खूपदा घरामध्ये मुरमुरे तशीच पडून असतात आणि मग नंतर न वाया जातात. त्यामुळे अशा भन्नाट रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. खायला खूप जास्त अप्रतिम लागतात. आता इथे मी 2 ते 3 चमचे इतपत बेसनपीठ घेतलं आहे. जे आपण रेग्युलर बेसनपीठ वापरतो ना, अगदी तेच बेसनपीठ घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही मसाले घातले आहेत. खूप जास्तीचे सुद्धा मसाले घातले नाहीत मी. फक्त अर्धा चमचा हळद घातली आहे. अर्धा चमच्याला कमी थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि अगदी थोडंसं मी इथे जिरं घातलेलं आहे. जर तुम्हाला लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल ना, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेऊया. त्याच्या छान अशा गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अजिबातच यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत. आणि अगदी चमच्याने अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे तुम्ही पाहू शकता बेसन पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना आपली, ती अगदी खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. अगदी याच पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. जर नंतर पाणी लागलंच तर आपण यामध्ये घालणारसुद्धा आहोत. आता जे बेसन पिठाचं मिश्रण करून घेतलं होतं ना, ते सगळं लायांमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि अगदी या पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी खायला खूप जास्त अप्रतिम लागते. अगदी मऊसूत अशी सॉफ्ट रेसिपी होते ना, तर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी म्हणा, डब्यासाठी म्हणा किंवा जर तुम्हालासुद्धा डब्यासाठी काहीतरी झटपट न्यायचं असेल ना, तर अगदी उत्तम असा हा पर्याय आहे. आता बघा, इथे मी एक लहान आकाराचा कांदा कट करून घेतला होता. कांदासुद्धा यामध्ये घातले आहेत. 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. हिरवी मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना, तर हिरवी मिरचीचे तुकडे नाही घातले यामध्ये तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही लाल तिखट यामध्ये घाला. अगदी थोडासा कोबी घातला आहे. माझ्याकडे कोबी अवेलेबल होता ना, त्यामुळे मी घातला आहे. तुमच्याकडे जर कोबी अवेलेबल असेल, शिमला मिरची असेल किंवा मग जर इतर कोणतेही गाजर, बीट वगैरे अवेलेबल असेल ना, तर ते यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग कोबी वगैरे किंवा कोणत्याही भाज्या नाही घातल्या ना, तरी चालणार आहे. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि पुन्हा हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता अगदी छान असं व्यवस्थित हे बॅटर मिक्स करायचं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे इतपत बाजरीचं आणि तांदळाचं माझ्याकडे मिक्स पीठ होतं, त्यामुळे मी ते घातलं आहे. तुमच्याकडे जर नुसतं बाजरीचं असेल किंवा तांदळाचं असेल, ज्वारीचं, नाचणीचं कोणतंही पीठ असेल ना, तर ते यामध्ये तुम्ही पीठ घालू शकता. किंवा जर यापैकी कोणतंही पीठ नसेल, तर तुमच्याकडे गव्हाचं पीठ तर नक्कीच अवेलेबल असेल, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता पीठ घातल्यानंतर ना पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मुलं शक्यतो बाजरीची भाकरी खात नाही किंवा मग कोणत्याही इतर पिठाची भाकरी केली ना तर शक्यतो खात नाही, तर त्यांच्यासाठी ना हा अगदी उत्तम असा पर्याय आहे. अगदी मुटक्या मारत खातील हा पदार्थ मुले, इतका जास्त अप्रतिम होतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे बॅटर पाहू शकता, खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही, खूप जास्त पातळसुद्धा नाही. जर बॅटर खूप जास्त घट्ट वाटत असेल ना, तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊ शकता. ही रेसिपी ना मी 1 ते 2 जणांसाठी करते नाश्त्यासाठी, त्यामुळे बघा इतकं क्वांटिटी घेतलेली आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर मग लायांचं किंवा पिठाचं क्वांटिटी तुम्ही इथे वाढवू शकता. गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. तुम्ही पॅन किंवा तव्याचा कोणताही वापर करू शकता. पॅनला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यावरती हे बॅटर सोडून घ्या. बॅटर बघा अगदी 2 ते 3 चमचे तिथे मी सोडणार आहे. कारण की अगदी छोटे छोटे असे आपण याचे धिरडं म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता. तुम्हाला जे याला नाव देता येईल ना, ते याला नाव तुम्ही देऊ शकता. 2 चमचे इतपत बॅटर मी टाकून घेतलं आहे आणि अगदी या पद्धतीने चमच्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे.
अगदी पटकन पसरता येतं. खूप जास्त किचकटसुद्धा हे काम नाही आहे. त्यामुळे बघा अगदी सहज पद्धतीने हे मी छान असं पातळ असं पसरून घेतलेलं आहे. आता यावरती ना झाकण ठेवून आपल्याला एक 2 ते 3 मिनटासाठी मीडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे. यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे ना, त्यामुळे शिजायला एक 2 ते 3 मिनटं तरी लागू शकतात. आता बघा एक 2-3 मिनटं झालेली आहेत आणि याची जी खालची साईड आहे ना, ती अगदी छान अशी खरपूस झालेली आहे. आता एक साईड याची पलटी करून घ्यायची आहे आपल्याला. दोन्ही साईडने ना अगदी खमंग असे हे थालीपीठं भाजून घ्यायचे आहेत. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी ना नक्कीच अशा पद्धतीचं हे थालीपीठ करून पहा. अतिशय मऊसूत होतं. त्यांना तुम्ही टोमॅटो केचपसोबत देऊ शकता किंवा मग नुसतं खायला दिलं ना तरीसुद्धा ते अगदी आवडीने खातील. आता एक साईड पलटी करून घेतली आहे. पुन्हा यावरती मी झाकण ठेवणार आहे. तुम्ही झाकण न ठेवता शिजवली ना एक साईड तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा 1 मिनिटासाठी पुन्हा मी झाकण ठेवून काढून घेतलं आहे झाकण आणि हे थालीपीठ आता आपलं दोन्ही साईडने छान असं भाजून झालेलं आहे. शक्यतो गॅस मिडियमच ठेवा, म्हणजे मिडियम गॅसवरती ना ही थालीपीठं अगदी छान अशी भाजली जातात. जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर मग थालीपीठांना फक्त आतून वरनं रंग येईल आणि आतून थालीपीठं कच्चेच राहतील. बघा छान असं खरपूस थालीपीठ तयार झालेलं आहे आपलं. आता हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ करून घेऊया. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तर आता बघा दुसरंसुद्धा थालीपीठ इथे मी करून घेतलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने ना मोठी मोठी थालीपीठंसुद्धा करू शकता किंवा मग लहान लहानसुद्धा करू शकता. पण लहान मुलांसाठी द्यायचं असेल ना तर शक्यतो लहान लहान थालीपीठं डब्यामध्ये दिले ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. अशाच पद्धतीने आता सगळी थालीपीठं आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे बघा आपलं जे पहिलं थालीपीठ आहे ना ते अगदी छान असं तयार झालेलं आहे. अगदी मऊसूत सॉफ्ट असे झालेले आहेत. तुम्हाला इथे मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे. नुसते खाल्ले ना तरीसुद्धा छान लागतात किंवा मग टोमॅटो केचप मेयोनीज त्याच्यासोबत खाल्ले ना तरीसुद्धा छान लागतात. तर आजची ही लायांची पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.